भारत देशातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि क्रांतिकारी रायगड जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा हुंकार ज्या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये दिला होता अशा पद्धतीचा इतिहास या रायगडच्या भूमीला लाभलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये पाण्याचा सत्याग्रह केला आणि तमाम शोषित वंचित पीडितांना पाण्याचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून दिले। त्याच रायगडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये पाण्याच्या एक एक घोटासाठी येथील ग्रामस्थांना महिलांना प्रचंड असा पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय। पेन खारेपाट विभागातील वाशी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले हे लोक कोणतीही इतर मागणी घेऊन बसलेले नाहीत, तर ती मागणी आहे आम्हाला पाणी मिळावं, शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा आम्हाला व्हावा, आमच्या घरात मुबलक असं पाणी आम्हाला मिळावं ही प्राथमिक आणि मूलभूत मागणी घेऊन हे नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। 6वा दिवस आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा नेते मंडळी कुणी फिरकलेत का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। नेमकी त्यांची मागणी काय आणि स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव साजरा करत असताना या ठिकाणच्या लोकांच्या वेदना काय हे आपण या ठिकाणी जाणून घेतोय। हेमंत पाटील आपल्या सोबत युवा कार्यकर्ते आहेत आणि स्वतः ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। 6वा दिवस सुरू आहे, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा लढा आहे? साहेब, सांगतानाच मला त्या ठिकाणी खेद आम्हाला वाटतोय की छत्रपतींच्या राजधानीच्या रायगडमध्ये आज आम्ही देखील या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी जो विषय घेऊन आम्हाला उपोषणाला बसलोय तो विषय म्हणजे आमच्या हक्काच्या पिण्याचा पाण्याचा आहे। संविधानाने आपल्याला दिलेल्या मूलभूत आपली जर गरज आपण या ठिकाणी तर प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी मिळणं हे प्रत्येक नागरिकाचा हक्क असताना जर 350 वर्षापूर्वी माझ्या राजाने जर गडकोटांवर देखील आपल्या रयतेसाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था त्या काळात केली होती, आज मात्र अनेक पक्ष असतील, अनेक नेते असतील, छत्रपतींच्या नावाने फक्त बाजार मांडतात, त्यांच्या नावाने फक्त राजकारण करतात, मात्र छत्रपतींचा विचार आजपर्यंत एकाच्याही डोक्यात शिरलाय असं आम्हाला या ठिकाणी तरी पाहता आलं नाहीये। रायगड जिल्ह्यात अनेक पक्षांनी यावेळेला आलटून पालटून सत्तेमध्ये राहिलेले आहेत, मात्र आमचे सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्हाला पिण्याचं पाणी देण्यापासून मात्र 100% अपयशी ठरलेले आहेत। हे या ठिकाणी आम्हाला ठासून सांगावं लागते आणि अत्यंत खेदाची बाब आहे। अजून काही उपोषण करते आपल्या सोबत जोडले तर मॅक्स महाराष्ट्रावर आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। दादा, काय नाव आपलं, काय सांगाल ज्या पद्धतीनं ही आंदोलनाची धग तेवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक आहेत, ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा आहे, विविध संघटनांचा आपल्या आंदोलनाला पाठिंबा आहे, काय सांगाल? प्रशासन असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे कुठे कुचकामी ठरतात? छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य घडवलंय त्या स्वराज्यामध्ये आज आम्ही आहोत का? या राज्यकर्त्यांच्या नाकारत्यामुळे आज आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे आणि ह्या पाण्यासाठी आम्हाला वणवण करायला लागत आहे। आज माझ्या माता भगिनी गेली 40 वर्ष डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन फिरत आहेत आणि जलसिंचनासाठी जो हेटवणा प्रकल्प राबवला आहे, आमच्या बापांनी इथे आमच्या विभागामध्ये 3-3 धरणं बांधलेले आहेत, जेणेकरून आमच्या विभागामध्ये पाण्याची कमतरता पडू नये, आमची शेती सुपीक व्हावी ह्यासाठी ही धरणं बांधलेली आहेत आणि ही धरणं बांधलेली असताना सुद्धा आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि शेतीसाठीही पाणी मिळत नाही। गेली 16 वर्ष आमच्या विभागामध्ये हे पाईप टाकलेले आहेत सिंचन विभागाचे, तरीही त्या विभागामधून ह्या पाईपांवर कुठल्याही प्रकारचं याच्यावर लक्ष देण्यात आलेले नाही। आता ते पाईप ही इथून घेऊन गेलेले आहेत। आमच्यासाठी आता उपोषणाला बसायच्या अगोदरच 10 कोटीचा निधी त्यांनी मंजूर केला असं आम्हाला सांगितलेलं आहे, पण आमची जी काय 766 कोटी जी निधी आहे ती निधी आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा हा निघालाच पाहिजे आणि नलामध्ये पाणी आलंच पाहिजे, कारण आज पाण्याच्या पाईपलाईन मध्ये हजारो करोडाचा घोटाळा ह्यांनी केलेला आहे आणि हे राज्यकर्ते फक्त घोटाळेबाजीच करणार आहेत का, हाच प्रश्न आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि नेत्यांना देखील माहित आहे की नागरिकांची नस काय पकडायची, म्हणून प्रत्येक वेळेला आश्वासनं दिली जातात, प्रत्येक निवडणुकीत मतदारांना लोभित केलं जातं आणि आश्वासनं दिली जातात की तो महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवला जाईल। मात्र गेल्या अनेक निवडणुका झाल्या, अनेक लोकप्रतिनिधी आले, सरकार बदलली, मात्र पाणी या ठिकाणी कोणाला मिळत नाही। महिला भगिनी आहेत, त्यांच्या वेदना आपण स्वतः मॅक्स महाराष्ट्रावर जाणून घेतोय। ताई,
काय सांगाल? काय नाव तुमचं? काय सांगाल? माझं नाव मनीषा प्रदीप थवई. मी वाशीगावची रहिवासी आहे. बोला. अत्यंत वाईट वाटते की पाण्यासाठी हे लोकांना, एवढे तरुण लोक आहेत, त्यांना उपोषण करावं लागतंय. 22 किलोमीटरवर आमच्या हेटवणे धरण आहे. हेटवणे धरण आमच्यासाठी शाप आहे की वरदान आहे तेच आम्हाला आता कळत नाहीये. जर आमच्या धरणाचं पाणी जर उद्या डॅम, देव न करो जगदंबेजरने अशी प्रार्थना करेन मी, कधी असं न हो, पण जर डॅम फुटला तर पहिले आमची गावं उद्ध्वस्त होणार आहेत. ते पाणी सिडको मार्फत नवी मुंबई जर पोहोचत असेल, नवी मुंबईला पुरवत असतील, नवी मुंबईची मागणी वाढली की त्यांची बांधकामं वाढली की त्यांना पुरत असेल, पण आमचा पेण तालुक्याचा रहिवासी, माझ्या खारेपाट विभागाचा माणूस जर उपाशी राहत असेल, रात्रीचा 2-2 वाजता बुस्टर मशीन लावायच्या, पाणी त्याच्याने शॉक लागून कितीतरी लोक मेलीत. मला असं वाटतं की त्याच वेळेस त्यांच्या दारात नेऊन प्रेत ठेवायला पाहिजे होती. तेव्हा लोकांना कळलं असतं की काय परिस्थिती झाली आहे. इतकं वाईट वाटतं. मुलांचं वय 38 होऊन गेले तरी मुलांना नोकरी नाही, मुलांची लग्न जमत नाहीये. आणि ही शोकांतिका आहे खरं सांगायचं म्हणजे. आगरी समाज एवढा शांत स्वभावाचा आहे ना, तेवढाच तो आक्रोश करू शकतो. हे लोकांना आम्ही दाखवून देऊ. हा आंदोलन, किती आंदोलनं झाली, पण हा आंदोलन शेवटचं असेल आणि हा आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आमची मुलं व्यवसायाकडे का वळत नाहीत? व्यवसाय कुठला करायचा असं सांगा की त्याला पाण्याची गरज लागत नाहीये. कुठला एकही व्यवसाय सरकारने सांगावा. शेतीकडे वळा सांगताय. आमची शेती फक्त 4 महिने, आता आमची शेती ओसाड, भेगा जातात जमिनीला. त्या जमिनीत आम्ही विहीर सुद्धा खोदू शकत नाही की आम्हाला पाणी लागेल त्या, आणि आम्ही घरगुती वापरासाठी, कारण खारं पाणी लागतं आमच्याकडे. एकमेव आधार आहे आम्हाला हेटवण्याचं धरण, आणि ते पाणी सुद्धा जर तुम्ही पुरवत नसाल तर आम्हाला लाज वाटते. की मी खूप अधिवेशन बघते, खरंच तुम्ही कार्यक्रम बघत असाल ना, जेंट्स लोक बघतात, पण तुम्ही अधिवेशन बघत जा. हिवाळी उन्हाळी मस्त असतात, अगदी छान, सासूसुनांच्या कार्यक्रमापेक्षा इंटरेस्टिंग. पण आपला आमदार कधीच बोलताना मला दिसले नाहीये तिथे. ही शोकांतिका आहे. आपण बघतोय की अतिशय आक्रमक अशी भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला भावनिक देखील होत आहेत. कारण पाणी हा अत्यंत ज्वलंत, जिव्हाळ्याचा आणि मूलभूत असा रोजच्या दैनंदिन जीवनातला निगडीचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी नंदाताई आपल्या सोबत आहेत आणि नेहमी सातत्यानं आंदोलकांना किंवा सामाजिक प्रश्नावरच्या आंदोलनांना ते सातत्यानं उपस्थित राहत असतात, पाठिंबा देत असतात. मात्र आज त्याच या आंदोलनकर्त्यांना बळ देण्यासाठी स्वतः आमरण उपोषण या ठिकाणी करतायत. ताई, काय सांगाल? नेमक्या प्रमुख मागण्या आपल्या काय आहेत आणि शासनाची असेल किंवा सरकारची असेल ही उदासीनता आहे? नक्कीच. कारण आमच्या या खारेपाटाला फेब्रुवारी ते मे हे जे महिने आहेत हे आंदोलनाचे महिने असतात. या महिन्यामध्ये फक्त आमचे लोक महिला आंदोलनं करत असतात पाण्यासाठी. सातत्याने हे घडतंय. त्यामुळे आमच्या पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेने गेल्या वर्षी निर्णय घेतला की आपलं हेटवणे धरणाचं पाणी इथे आलं पाहिजे. आमच्या आंदोलनातली प्रमुख मागणी आहे की आमच्याच मागणीनुसार जो चतुर्थ सुप्रमा प्रस्ताव सध्या जलसंपदा विभागाला 26 सप्टेंबर 2023 रोजी सादर झालेला आहे, त्याला तत्काळ मंजुरी देण्यात यावी. आणि या ज्या कालव्याचं काम आहे, या कालव्याचं कामाचे पुढचे आदेश व्हावेत. 766 कोटीची प्रशासकीय मान्यता आहे. तब्बल 16 वर्षानंतर हा चतुर्थ सुप्रमा म्हणजे चौथ्यांदा हा प्रस्ताव शासनाला सादर झालेला आहे. आधीच 16 वर्ष उशीर, त्यामुळे आता आमच्याकडे तितका वेळ नाहीये. त्याच्यामुळे याला आम्ही अंतिम लढा नाव दिलेलं आहे. ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी आमची मागणी आहे की 2017 साली जे आमच्याकडे जीवन प्राधिकरण विभागाच्या हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली. त्याचं काम आधी रखडलं. 3 वेळा त्याला ठेकेदाराला वेळ दिला. त्याचं रिटेंडरिंग झालं तरी सुद्धा ती योजना अजून पूर्ण झालेली नाहीये. दुसरी योजना आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था. या दोन्ही योजना 24-28 कोटीच्या आहेत, पण त्या अजूनही अपूर्ण आहेत. या वर्षी सुद्धा त्या पूर्ण होणार नाहीयेत. तर त्या योजना सुद्धा युद्ध पातळीवर काम हाती घेऊन पूर्ण करण्यात यावा आणि पाणी पुरवठा करण्यात यावा लोकांना, अशी आमची मागणी आहे. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि इथल्या शेतकऱ्यांचं 45 गावांचं 4,500 हेक्टर जमिनीच्या मालकांचं हक्काचं सिंचनाचं पाणी पोहोचलं पाहिजे. आमचा संकल्प आहे. आज आम्ही जगदंबा देवीच्या प्रांगणात इथे बसलेले आहोत. या जगदंबा देवीच्या चरणाशी आम्हाला हेटवण्याचं पाणी आणायचंय. ए.टी. पाटील साहेबांना ज्यांनी आमच्या भविष्याची तरतूद केली, हेटवण्यासारख्या धरणाची निर्मिती केली की माझ्या पुढच्या पिढीला पाण्याची कमी भासू नये, हे पाणी या भागामध्ये पोहोचून आम्हाला त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे. आमच्या या नेत्यांनी आमच्यासाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे,
आम्ही आमचा हक्क मागतोय, आम्ही भीक मागत नाहीये. आमच्या बापाने आमच्यासाठी हे धरण ठेवलेलं आहे आणि आमच्या बापाने आमच्या नावावर केलेला 7/12 आहे, त्याचा आम्ही अधिकार मागतोय आणि त्यासाठी आमच्याकडे अमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण इथले लोकप्रतिनिधी कुचकामी आहेत. आज शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे जे मुंबईचे आहेत, ते विधानसभेमध्ये या प्रश्नावर बोलतात, पण स्थानिक आमदार मात्र बोलायला तयार नाही, आंदोलकांना भेटायला तयार नाही. खरं तर त्यांना शरम वाटून त्यांनी आता राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे, असं आमचं म्हणणं आहे. कारण इथे आता 10 तारखेला हजारो लोक एकत्र आली होती उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या हजारो लोकांची बातमी सुद्धा जर कळून आमदार इथे येत नसतील, आपली भूमिका स्पष्ट करत नसतील, तर शरम वाटली पाहिजे, असं मला इथे अत्यंत तीव्रतेने नमूद करायला लागतं. आम्ही इथे राजकीय विषयावर बोलायचं टाळतो, पण आता 6वा दिवस आहे. आपल्या मतदारसंघातले लोक पाण्यासाठी मरतात. खरं तर ती जबाबदारी आपली आहे. त्यासाठी लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. कोणीही लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या भागातले लोक असं आंदोलन करत असतात, तेव्हा अत्यंत संवेदनशीलपणे ते आंदोलन हाताळतो. आपल्या लोकांवरती अशी वेळ येणार नाही, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, हा त्याचा सातत्याने प्रयत्न असतो की या लोकांना मी कसं थांबवू. पण इथे मात्र ते होताना दिसलं नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे, असं मी इथे नमूद करते. आपण बघतोय की एकूणच ज्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. हेटवणे धरण हे उशाला आहे आणि येथील नागरिकांच्या कोरड घशाला आहे अशी म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे किंवा मतदारसंघातले, हे लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप येथील उपोषणकर्त्यांनी 6व्या दिवशी केलेला आहे. कुणीही या ठिकाणी फिरकत नाही. याबरोबरच इथे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी महिला भगिनींनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की रोजगाराचा प्रश्न, याबरोबरच येथील मुलांची लग्न होत नाहीत, यावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्य सरकार असेल, हे गतिमान सरकार म्हणवलं जात असेल तर गतिमानतेनं येथील नागरिकांना घोटभर पाणी या ठिकाणी मिळावं. दैनंदिन जीवनामध्ये जी पाण्याची आवश्यकता आहे त्याची पूर्तता इथे झाली पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कोट्यावधीच्या जलजीवन मिशन योजना या ठिकाणी राबवल्या जातात, त्याची अंमलबजावणी गावाच्या टोकापर्यंत आणि घराघरातील नळापर्यंत पाणी पोहोचतंय का, हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. धम्मशील सावंत, मॅक्स महाराष्ट्र, रायगड, कोकण.